तुमच्यावर कसा रागवीन, पण मला वाईट वाटतं आहे हे निश्चित. गणेश, त्यावेळी म्हाळसेला कोणाशीच बोलण्याची इच्छा नव्हती. ही जेजुरी सोडून जाण्याचा तिने ठाम निश्चय केला होता. श्री गणेश, श्री खंडेराय सांगतायत हे सत्य आहे. श्री म्हाळसा देवी कोणाचं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. पण म्हणून तिला एकटं सोडणं उचित नाही ना? हो, तुम्ही म्हणता आहात ते अगदी योग्य आहे. परंतु आम्ही देखील आमच्या परीने सर्व प्रयत्न केले होते. मातेला मी कधीही एकटं सोडणार नाही असं सांगितलेलं होतं. आणि जोवर ती जेजुरी गडावर येत नाही तोवर माझा राग काही जाणार नाही आणि माझी अस्वस्थता देखील जाणार नाही. गणेश, म्हाळसा कोण आहे ह्याचे तिला स्मरण नाही, परंतु तुला तरी ते ठाऊक आहे ना. म्हणून तिला एकटं सोडणं मला मान्य नाही. श्री गणेश, जे घडून गेलं ते कसं थांबवणार होतो आपण? मी गडावर असतो तर तिला कधीही जाऊ दिलं नसतं. आणि जर माता पुन्हा गडावर आली नाही तर मी काय निर्णय घेईन हे मला देखील सांगता येत नाही. गणेश, श्री गणेश खूप दुखावलेले दिसत आहे. माधवा, लक्ष्मी देवी, त्याला राग येणं हे स्वाभाविक आहे. आता यांचा हट्ट कसा थांबवायचा हाच मोठा प्रश्न आहे. माधवा, आता गणेश काय निर्णय घेणार आहे हे ह्या क्षणी सांगता येणं कठीण आहे. थोडक्यात ह्यातून लवकरात लवकर मार्ग काढायला हवा. आणि तो मार्ग म्हणजे म्हाळसेला जेजुरीत परत आणण्याचा असणार. परंतु ह्यासाठी म्हाळसा कधीही तयार होणार नाही हे या क्षणी तरी स्पष्ट दिसत आहे. हे बघ, जे काही आहे ते मला कळायलाच हवं. आई, मी सांगते काय झालं ते. सांग, ऐकायचं आहे मला. मी जेजुरी सोडून कायमस्वरूपी इकडे आले आहे. मी पुन्हा तिकडे जाणार नाही. म्हणजे तू पुन्हा जेजुरीला जाणार नाहीस? असं अगं हे काय बोलतेस तू? मी सत्य तेच बोलते आहे बाबा. असा कसा निर्णय घेतेस तू? अगं असं काय झालं? मला आता त्याविषयी काही बोलायचं नाही. एवढी मोठी गोष्ट झाली आणि तू म्हणते की बोलायचं नाही? हा काय पोरखेळ आहे? मायानंदा, सावकाश, थोडं शांततेने घ्या. ते मला जमणार नाही. इथे आभाळ कोसळला आणि तुम्ही म्हणता शांततेने घेऊ? अहो, पण तिची मनस्थिती समजून घ्यायला नको का आपल्याला? अहो, आई आहे मी तिची. तिची काळजी मला वाटतेच. पण जे काही आहे ते मला कळायलाच हवं. सांगते. मी सांगितलं तिला की हा जेजुरी गड आणि हा वाडा सोडून जायचं नाही म्हणून. काय लिहिलंय माझ्या लेकीच्या भाग्यात? कधी संपणार हिची साडेसाती? मायानंदा, सावरा स्वतःला. म्हाळसा, पण तू असं तिथून निघून येणं हा या परिस्थितीवरचा उपाय नव्हे. मी आजवर तोच विचार करत आले बाबा. लढत आले मी, पण आता मी थकले आहे.
आता मला कशाची अभिलाषा नाही, काहीच नकोय मला. म्हाळसा, अगं असं म्हणून कसं चालेल? संपूर्ण आयुष्य पडलंय तुझ्या समोर. आम्ही किती दिवस पुरणार आहोत? सगळा संसार सोडून आलीस? माझ्यासमोर दुसरा कोणताही पर्याय नव्हता. खरं तर मी इकडे येणार नव्हते. अगं असं काय म्हणतेस म्हाळसा? म्हणजे तू आम्हाला सोडून कुठे जाणार होतीस? हे योग्य नव्हे म्हाळसा. आणि असा विचार का करतेस तू? तू अशी वनात एकांतात कुठे जाणार होतीस? आणि आम्ही काय केलं असतं म्हाळसा? तरी बरं की वाटेत ते ऋषी भेटले, त्यांनीच आम्हाला इथे नेवासेला आणून सोडलं. नाहीतर काय आम्ही इथे येऊ शकलो नसतो. काय करावं म्हाळसा आम्ही? असं कसं वागतेस तू? ते काही नाही, श्री खंडेरायांना निरोप पाठवा आणि इथे बोलावून घ्या. अहो पण आपण काय बोलणार त्यांना? मी बोलेन, तुम्हाला सुचत नसेल तर. त्या बानूचा सोक्ष मोक्ष लागायलाच हवा. श्री म्हाळसा देवींना पुन्हा जेजुरीत बोलवावं, त्यांना इथे घेऊन यावं असा आग्रह तू श्री खंडेरायांकडे धर. महाराज म्हणलं का म्या गडावर जायला हो, देवांसंग बोलाय हो. म्या बी त्यासनी तवा होय म्हणलं. पर आता मलाच कळणं झालंय का म्या काय करावं, काय करावं. बानू, रंग्या, गंगी, तुम्ही आला वय? नाही पर तू कंच्या विचारत आहेस एवढी? नाही म्हणजे आम्ही आल्याचं तुझ्या ध्यानात बी आलं नाही म्हणून विचारलं. ते हे काय नाही. मस्त तरी काय कळतं का नाही? अगोदरच त्या काळजीमध्ये आहे ती. त्यासनी जे वाटतं त्या सांगते ती आपल्याला. हा, हीच म्हणते मी. काळजी करण्यासारखं काय नाही ना? म्हणजे तुम्ही यांच्याकडे लक्ष नका देऊ. तुम्हाला नसेल सांगायचं तर राहू द्या जी. अगं तसं नाही. महाराज आले होते. महाराज? वय, ते म्हणले का देवासनी जाऊन भेट. आणि ते कशा पाय? नाही म्हणजे तुला देवासनी भेटायचं म्हटल्यावर वर गडावर जावं लागेल. वय, ते म्हणले का म्हाळसाताईंनी जेजुरीत माघारी यायला हो, आणि ते म्या त्यासनी सांगावं. अरे म्हाळसाताई माझ्या पै गड सोडून गेल्या असं लोक म्हणायला लागली तर म्या काय करावं? हा, मी म्हणलं होतं का नाही? बरं मग तू काय विचार केलाय? म्या त्यासनी वय म्हणलं. आता मलाच कळणं झालं हाय काय करावं म्या. एक तू लय काय विचार करू नकोस. हा, तू गडाव जा, देवासनी भेट. आणि माझं या काय ऐकशील का? काय? तू आता आशी नगर राहत जाऊस. तर आता मला जाऊ द्या. मी माझ्या वस्तीवर सुखानं राहील. तुला जायचं आहे. म्हाळसा देखील आता इथून निघून गेली आहे. आता भविष्यात एक दिवस असा येईल की मीच इथून निघून जाईन आणि मला कोणीही शोधू शकणार नाही.